शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. एक नवीन WD उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम मैदानी भागावर देखील काही प्रमाणात होऊ शकतो असा अंदाज आहे. उत्तर भारतातील WD आता पुढे सरकण्याच्या तयारीत आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला तयार झालेलं बाष्प आता कमी झालं असून भविष्यात देखील या ठिकाणी मान्सूनचा बेस असल्यामुळे लवकरच नव्याने सिस्टम विकसित होईल, हवामान प्रणाली विकसित होईल असा अंदाज आहे. आज 12 तारखेला गुजरात, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा या भागामध्ये उष्णतेची दमट लाट दाखवण्यात आली आहे. उत्तर पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण आहे. 13 तारखेला ओरिसामध्ये पहिल्यांदा उष्णतेची लाट दाखवण्यात आली आहे. इतरत्र मात्र दमट उष्ण वातावरणाचा अलर्ट कायम आहे. 14 तारखेला देखील उष्णतेची लाट छत्तीसगडकडे सरकत असून भविष्यामध्ये महाराष्ट्राकडे देखील याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 15 तारखेला देखील ओरिसा, छत्तीसगडमध्ये उष्णतेची लाट दाखवण्यात आली असून गुजरात, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात उष्ण दमट हवामानाचा अलर्ट कायम आहे. भारतीय हवामान खात्याने मध्य प्रदेशच्या पूर्व भागात देखील उष्णतेची लाट दाखवली असून महाराष्ट्रात मात्र ही लाट दाखवण्यात आलेली नाही. आपण 17 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी केवळ छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश याच भागात उष्णतेची लाट दाखवण्यात आली आहे. इतरत्र उष्ण दमट हवामानाचा अलर्ट आहे. महाराष्ट्रात मात्र उष्णतेची लाट अजून दाखवण्यात आलेली नाही. सध्या भारतात पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. थोडं पूर्व भारतामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज आहेत आणि केरळ, तामिळनाडूच्या काही भागात, दक्षिण कर्नाटकाच्या भागात हलका प्रभाव झालेला आहे. बाकी भारतातील पाऊस उघडला आहे. सध्याच्या अंदाजानुसार CFS मॉडेलने मान्सूनचा जो बेस आहे तो लवकरच तयार होत असल्यामुळे अंदमानात मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे, 8 दिवस तरी. त्यानंतर 2 वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे, एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या उपसागरात. आणि या दोन्ही मान्सूनला लवकर घेऊन येतात की अडथळा निर्माण करतात हे मात्र बघावं लागेल. आपण JFS मॉडेलनुसार जर अंदाज बघितला तर सध्या उत्तर भारतात आणि थोडं केरळच्या भागात पावसाचा अंदाज आहे. याचाही प्रभाव थोडा काही दिवस म्हणजे जवळपास 16 तारखेपर्यंत कमजोर असणार आहे. 17 तारखेपासून पुन्हा उत्तर भारतात, पूर्व भारतात, केरळमध्ये पाऊस सक्रिय होणार आहे. महाराष्ट्रामध्ये 19, 20 आणि 21 या दरम्यान वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं काही भागात, खास करून दक्षिणी भागात पावसाची शक्यता आहे आणि यावेळेस मात्र कोकणात देखील हलक्या सरींची शक्यता आहे. आपण बघतो की 40°C तापमान उद्यापासून 13 तारखेला बऱ्याच राज्यांमध्ये होणार आहे आणि आपल्याला तीव्र उष्णतेची लाट पश्चिम विदर्भातून किंवा उत्तर महाराष्ट्र, थोडा मराठवाड्यामधून तयार होणार आहे. जवळपास 45° पारा आपल्याला दिसू शकतो असा अंदाज आहे. भारतामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. सुरुवातीला 42°C पर्यंत ही राहील असा अंदाज आहे. त्यानंतर त्याची तीव्रता वाढू शकते. मॉडेलनुसार जर 17 तारखेपर्यंत अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये अजून पाऊस दाखवला जात नाही आहे. IFS मॉडेलने देखील पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होईल असा अंदाज दिलेला नाही. USAI मॉडेलने देखील विशेष पाऊस नाही, मात्र कोल्हापूरमध्ये थोडं वातावरण बदलण्याची शक्यता 17 तारखेपासून आहे. कर्नाटकामध्ये पावसाला सुरुवात होईल 16-17 तारखेपासून आणि त्यानंतर त्याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवण्याची शक्यता आहे. हे बघितलं AIFS मॉडेलच्या आधारे जरी आपण बघितलं तरी थोडं दक्षिण धाराशिव आणि लातूरच्या भागात थोडं ढगाळ वातावरण, हलका पाऊस असं 17 तारखेपर्यंत वातावरण सुरू होईल.
परंतु पुढील 5 दिवसामध्ये तरी विशेष अशा प्रकारचं वातावरण नाही. आपण AIFS मॉडेलपासून जर सुरुवात केली आणि पुढील 15 दिवसाचा अंदाज जर बघितला, महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. सध्या आपण आयकॉन मॉडेलचा जर अंदाज बघितला तर हा फारसा पुढचा नाही आहे, हा 19 तारखेपर्यंतचा आहे. तर सातारा, पुणे, कोल्हापूर या काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला थोडं वातावरण आता बदलण्याची शक्यता आहे. आपण बघतो त्या ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण होऊ लागलं आहे आणि त्यामुळे श्रीलंकेसहित अनेक भागात याचं वातावरण बदलेल. आता आपण सुरुवातीला जर 15 तारखेला बघितलं तर कर्नाटकामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या भागात या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प तयार होतोय. दोन्ही ठिकाणी असलेले वारे हे भूभागावर येणार असल्यामुळे पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. आयकॉन मॉडेलचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग हे 16-17 पासूनच सुरू होतील. आपण सुरुवातीला बघतो की कोकण किनारपट्टीला अतिशय दाट ढग आपल्याला 18 तारखेला सकाळीच बघायला मिळत आहेत आणि 18 तारखेला जोरदार पाऊस आयकॉन मॉडेलने दाखवलेला आहे. आणि यावर्षीच्या पॅटर्नमध्ये सध्या मान्सूनपूर्व पाऊस तरी आयकॉन मॉडेलनुसार पडतोय असं आपल्या लक्षात आलंय. म्हणजे 12 तारखेला आज JPSने आज कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलं नसलं तरी थोडी ढगाळ वातावरण आता दक्षिणी जिल्ह्यांमध्ये वाढू शकतं असा अंदाज आहे. यामध्ये 14 तारखेपर्यंत फार प्रभाव नाहीये. 15 तारखेला अगदी 16 तारखेपर्यंत JFSने कुठल्याही प्रकारचं फार वातावरण दाखवलेलं नाहीये. 17ला थोडी ढगाळ परिस्थिती वाढू शकते. आपण ACMWF मॉडेलनुसार जर धावता अंदाज घेतला तर आपल्या लक्षात येईल की थोडी ढगाळ परिस्थिती आता दक्षिणी जिल्ह्यांमध्ये व्हायला सुरुवात होईल. थोडं कोकणात ढगाळ वातावरण वाढू शकतं सकाळी, परंतु तसं 17 तारखेपर्यंत विशेष पावसाळी वातावरण नाहीये. 17ला थोडं हवामान बदल आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यामध्ये दिसतंय. 18 तारखेपासून महाराष्ट्रात वातावरण बदलेल, पावसाळी वातावरण तयार होतंय. त्यामुळे दुहेरी धोका महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आणि एकूणच आपण असं जर वातावरणाचा या अभ्यास केला तर यामध्ये विजा पडण्याचं प्रमाण खूप असण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडी ती काळजी घ्या. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह तुरळक ठिकाणी गारपीट अशा प्रकारचा हा पावसाचा प्रभाव असणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.